Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री DK शिवकुमार हे उद्या बुधवार दिनांक 3 जून रोजी दुपारी 4 वाजता बेंगळूर येथील लोकभवनातील ग्लास हाऊसमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीकडे राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत DK शिवकुमार यांची एकमताने मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली. यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दीर्घकाळापासून कर्नाटकच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले शिवकुमार आता राज्याचे 25वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा आणि प्रशासनातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नव्या नेतृत्वाखाली कर्नाटकच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना कर्नाटकात मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कित्तूर कर्नाटक मुस्लिम जमात फेडरेशनने मंगळवारी अंजुमन शाळेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करून ही मागणी अधिकृतपणे मांडली. फेडरेशनच्या बैठकीत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच हा ठराव मुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेस नेतृत्वाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याचबरोबर मंत्री सतीश जारकिहोळी यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासह उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणीही फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. कर्नाटक मंत्रिमंडळाच्या संभाव्य पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मागणीसाठी फेडरेशनचे शिष्टमंडळ लवकरच मंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेणार असून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवण्यात येणार आहे. तसेच या सर्व मागण्यांसाठी फेडरेशनचे विशेष शिष्टमंडळ बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री DK शिवकुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मॅट्रिमोनी ॲपवर ओळख करून घेत एका भामट्याने स्वतःला परदेशात कार्यरत दंतचिकित्सक असल्याचे भासवत बेळगावातील एका युवतीची 3,38,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी CEN पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दिली. तक्रारीनुसार आर्यन कुमार नावाच्या व्यक्तीने मॅट्रिमोनी ॲपच्या माध्यमातून संबंधित युवतीशी परिचय वाढवला. तो मूळचा हैदराबादचा असून सध्या नेदरलँडमध्ये दंतचिकित्सक म्हणून कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. तसेच आपल्या कुटुंबियांनी लग्नास संमती दिली असल्याचे सांगून त्याने युवतीचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने युवतीकडून टप्प्याटप्प्याने 3,38,000 रुपये उकळल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर युवतीने पोलिसात धाव घेतली. CEN पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कर्नाटकमध्ये शाळा महाविद्यालयांमधील हिजाब आणि भगवा शाल या विषयावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात श्रीराम सेनेने आंदोलन छेडले. श्रीराम सेनेचे राज्याध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटप करण्याचा निर्धार केला होता. यासाठी कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत शाळा आणि महाविद्यालयांच्या दिशेने निघाले. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना मार्गातच रोखले आणि ताब्यात घेतले. त्यावेळी रवी कोकितकर यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी समान गणवेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली. तसेच भाजप सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या गणवेशासंदर्भातील धोरण कायम ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शांतता कायम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कर्नाटकातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानीतील सरवण भवनमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतीश जारकिहोळी आणि पक्षातील अन्य प्रमुख नेते आज मंगळवारी नाश्त्यादरम्यान चर्चा करताना दिसून आले. मंत्रिमंडळ विस्तार, संघटनात्मक बदल आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील बैठका आणि वरिष्ठ नेतृत्वासोबत सुरू असलेल्या सल्लामसलतीमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये लवकरच काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरवण भवनमधील या अनौपचारिक भेटीची छायाचित्रे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हिरेबागेवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 2,55,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असताना पोलिसांनी लक्ष्मण विरुपाक्षी कणबर्गे व 31 याला अटक केली आहे. बेळगाव शहरचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त नारायण भरमणी, निरंजन अर्स तसेच एसीपी BM गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे PSI BK मितगारा यांनी तपासाची सूत्रे हाताळली. या कारवाईत पोलीस निरीक्षक SK होलन्नवर, PSI अविनाश यरगोप्पा यांच्यासह पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. अल्पवयीनांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी शहर सायबर क्राईम विभागाने श्रीनाथ पाटील वय 27 याला अटक केली आहे. ही माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवार दिनांक 2 जून रोजी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2024 रोजी आरोपीने इंस्टाग्राम मेसेंजरद्वारे अल्पवयीनांशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते. या प्रकाराची माहिती केंद्र सरकारच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांना मिळाल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणी हवालदार गंगाधर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायबर क्राईम विभागाने तपास करून आरोपीला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास ACP मंटूर आणि CPI घाबी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून सोशल मीडियावर बेकायदेशीर व आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. शहरातील बेळारी नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली. या कारवाईत पत्ते व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनराज उर्फ बंटू महादेव सुतार, नाजिरा अजिजा पठाण, श्रीधर ज्योतिबा लोहार, राहुल हलगेकर, नागप्पा नायक, विनायक दारमुडे आणि विश्वनाथ गोतडकी यांना अटक करण्यात आली. तर शशी जळगार हा आरोपी फरार आहे. हे सर्वजण बेळारी नाल्याजवळील एका सार्वजनिक ठिकाणी पैशांची बाजी लावून अंदर बाहर हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे PSI मणिकांत पुजारी व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून कर्नाटक पोलीस कायदा 1963च्या कलम 87 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.
मराठी भाषिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून 22 जून रोजी मराठी फलक सक्तीने लावावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कामकाजाबाबत उच्चस्तरीय समितीची बैठक तातडीने बोलवावी या मागणीसाठी 29 जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या दोन्ही आंदोलनांना कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक या मोर्चा आणि आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा, मराठी फलक आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज हुक्केरी तालुका रुग्णालयात बाह्य रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बेळगाव पालकमंत्री सतीश जारकिहोळी अभिमानी मंडळ हुक्केरी तसेच कर्नाटक राज्य चलवादी महासभा बेळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरण बागेवाडी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी रुग्णालयातील बाह्य रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांची प्रकृती लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास अभिमानी मंडळाचे सदस्य, चलवादी महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. दूध व्यवसायातून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लागावा या उद्देशाने जत्राट येथील शेतकरी जनार्दन कृष्णा हरदारे यांनी अवघ्या 8 दिवसांपूर्वी 1,30,000 रुपये किमतीची गाय खरेदी केली होती. मात्र सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गायीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हरदारे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाकडून अशा प्रकरणांमध्ये मिळणारी 15,000 ते 20,000 रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याने संबंधित शेतकऱ्याला किमान 1,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच राजू पोवार यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योहोशवा राज, तलाठी DL हाडकर आणि पोलीस अधिकारी प्रकाश के नेगिनहाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गायीची उत्तरीय तपासणी केली आणि पंचनामा केला. या घटनेचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार असून नुकसानग्रस्त शेतकरी जनार्दन हरदारे यांना योग्य आर्थिक मदत मिळावी यासाठी रयत संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरिका ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी कनेरी मठाला सदिच्छा भेट देऊन तेथील आयुर्धाम केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. भारतीय सनातन परंपरेतील औषधी ज्ञान, आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचा वारसा जपणाऱ्या आयुर्धाममध्ये त्यांनी विविध औषधी वनस्पतींची पाहणी केली. यावेळी आयुर्धाममधील वैद्यकीय तज्ज्ञांनी औषधी वनस्पतींचे औषध निर्मितीतील महत्त्व, त्यांचे आरोग्यविषयक फायदे तसेच सुरू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली. भारतीय परंपरेतील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्य संवर्धनासाठी आयुर्वेदाचे योगदान याबाबतही चर्चा करण्यात आली.
यानंतर खासदार शेट्टर यांनी कन्हेरी मठाचे पीठाधीश्वर पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. स्वामीजींनी समाजकल्याण, निरोगी जीवनशैली आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विधान परिषदेचे सदस्य हनुमंत नेराणी, भाजपचे राज्य सरचिटणीस पी. राजीव, विजयपूर भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, विजूगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रायबाग तालुक्यातील शिरगूर गावाजवळ कृष्णा नदीच्या काठावर खेळत असताना 7 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी मारलेल्या आईची प्रकृतीही बिघडली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उगार खुर्देतील मूळ रहिवासी व सध्या शिरगूर येथे आईसोबत वास्तव्यास असलेला प्रणव सुनील कांबळे वय 7 हा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी प्रणवची आई पूजा कांबळे या कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीकाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला प्रणव नदीच्या पाण्यात खेळत असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. हे पाहताच घाबरलेल्या आईने मुलाला वाचवण्यासाठी तात्काळ नदीमध्ये उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आईला पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना तातडीने कुडची येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मुलगा पाण्यात बेपत्ता झाल्याने स्थानिकांच्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी नदीत सखोल शोध मोहीम राबवत प्रणवचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील बरडोल गावामध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या मधोमध बांधण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मावीहळ्ळी गावाहून इस्लामपूरकडे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी बरडोल गावाजवळ रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही खाली पडले. या अपघातात 55 वर्षीय मुमताज अब्दुल शेख यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा आक्रोश हृदयद्रावक आहे. मृत महिलेचे पती अब्दुल शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्यावर बांधण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळेच हा अपघात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे 3 महिन्यांपूर्वी या रस्त्यावर 2 स्पीड ब्रेकर बांधण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत याच ठिकाणी 15 ते 20हून अधिक गंभीर अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार अपघात होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने सुधाराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समर्थ भारत प्रतिष्ठानच्या वतीने सुभाषचंद्र नगर येथील रहिवासी व उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सूरज नेतलकर यांनी व्हॅक्सिन डेपो परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. मंगळवार दिनांक 2 जून रोजी परिसरात विखुरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा पाहून त्यांनी स्वतः पुढाकार घेत कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा उपक्रम पाहून फिरण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा करण्यात यश आले. त्यानंतर महानगरपालिकेची कचरा वाहतूक करणारी गाडी बोलावून गोळा केलेला कचरा डेपोमध्ये पाठवण्यात आला. यावेळी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा तसेच सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकून परिसर अस्वच्छ करू नये असे आवाहन करण्यात आले. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बेळगाव शहरासमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. शहराचा प्रमुख पाणीपुरवठा स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून उपलब्ध साठा केवळ आणखी 10 ते 15 दिवस पुरेल अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे 7 लाख लोकसंख्या असलेल्या बेळगाव शहराला दररोज 130 ते 135 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शहराचा पाणी पुरवठा मुख्यतः राकसकोप आणि हिडकल या 2 जलाशयांवर अवलंबून आहे. मात्र यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे आणि वाढलेल्या बाष्पीभवनामुळे दोन्ही जलाशयातील पाण्याची पातळी वेगाने घटत आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा चिंताजनकरित्या कमी झाला असून पावसाळा वेळेत सुरू न झाल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. महापालिकेने आधीच पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात काही बदल केले असून उपलब्ध साठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. दरम्यान मान्सूनच्या आगमनाकडे आता प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. पावसाने वेळेत हजेरी लावली नाही तर बेळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.